गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण बघा, आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आणि या गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे या मनुष्याच्या जीवनातील शुभ सकाळ आहे, समृद्धीची सकाळ आहे। कारण गुढीपाडवा म्हणजे हिंदू पुराणामधील सर्वात श्रेष्ठ दिवस। आणि आज या गुढीपाडव्याच्या दिवशी या मनुष्यानं 3 रस्त्यांवर, या नरकाचे 3 रस्ते आहेत ना, जर या 3 रस्त्यांवर जर विजय मिळवला ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती घडणार आहे। आणि हे समर्थ विचार आहेत ना, या 3 रस्त्यांवर विजय मिळवून पुढे जातात। म्हणून आपण समर्थ विचारांमध्ये राहायला हवं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या नरकाचे 3 रस्ते कोणते आहेत ना, ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। आणि या नरकाच्या 3 रस्त्यांमध्ये जर आपण बुडून जात असू तर आपली अधोगती आहे ना, ती निश्चित ठरलेली आहे। म्हणून दरवेळेला गुढीपाडवा येतो, दरवेळेला आपण निरूपण ऐकतो, पण आपण जैसे ते आपल्यामध्ये काही बदल नाही। मग जर आपल्यामध्ये काही बदल होत नाही, मग त्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का? कोणत्या सत्संगाचा काही फायदा आहे का? कोणतं कीर्तन ऐकत असू त्याचा काही फायदा आहे का? म्हणजेच जर आपण जे काही करतो ना, जर आपल्यामध्ये बदल दिसत नसेल तर कसल्याच गोष्टीचा फायदा नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आजपर्यंत जी आपण भक्तिमार्ग केला ना, तो भक्तिमार्ग आपण टाईमपास केला, पण आता टाईमपास भक्तिमार्गामध्ये नको। कारण हा कली आहे ना, एवढा प्रचंड माजलेला आहे ना, कधी गिळंकृत करेल ना सांगता येणार नाही, कधी मृत्यू येईल सांगता येत नाही। म्हणून जोपर्यंत या शरीरात प्राण आहेत ना, तोपर्यंत भक्तिमार्ग करायला हवा। आणि हा भक्तिमार्गाचं आज गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे हे नरकाचे 3 रस्ते कोणते आहेत ना, ते आज आपण पाहणार आहोत। बघा, हा नरकाचा पहिला रस्ता म्हणजे वासना, दुसरा रस्ता म्हणजे राग आणि तिसरा रस्ता म्हणजे लालच। जर हे 3 रस्ते एकत्र आले ना आणि त्या रस्त्यावर आपण गेलो तर आपल्या रस्ता आहे ना, तो नरकामध्येच जाऊ शकतो। पण जर या 3 रस्त्यांवर जर आपण विजय मिळवला, या 3 रस्त्यांना सोडून आपण पुढे गेलो ना, तर आपल्याला वैकुंठाचा मार्ग सापडेल। आणि समर्थांनी हा वैकुंठ मार्गच आपल्यासाठी ठेवलेला आहे ना। म्हणून या 3 रस्त्यांवर विजय मिळवायला हवा। आणि हा विजय कधी मिळेल बरं? जरा आपण भक्तिमार्गामध्ये असू, समर्थ विचारांमध्ये असू, आपल्या वैखरीमध्ये प्रेम असेल, गोडवा असेल, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्याची आपली भावना असेल, तरच या 3 रस्त्यांवर विजय मिळवू शकतो। बघा, आपण पहिला रस्ता पाहूया, तो म्हणजे वासना। हा वासना आहे ना, या वासनेनं मनुष्याच्या पूर्ण आयुष्याची राखरांगोळी केलेली आहे। बघा, जेव्हा नवीन लग्न होतं, नवीन 2-3 महिने चांगले सुद्धा जातात, आणि नंतर बघा आपला पती किंवा पत्नी कुठेतरी तिला बाहेर जावं लागतं, कुठेतरी आपल्या पतीला बाहेर जावं लागतं, आणि तेव्हा आपण बघा एकमेकांपासून दूर झालेले असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पती पत्नीचं नातं आहे ना, किती जरी पती आपल्यापासून दूर गेला, किती जरी पत्नी आपल्यापासून दूर गेली, तरी हे मनाचं नातं आहे ना,
ते कधीच तुटून देऊ नका. कारण जेव्हा मनाचं नातं तुटतं ना, तेव्हा अजिबात कोणताच आवाज होत नाही, एकदम सुन्न होऊन जातं. कारण का बरं? कारण ते मनाचं नातं असतं. हे मनाच्या नात्याचा आवाज होत नाही, पण दुःख एवढं येतं की कोणता बॉम्ब जरी फुटला ना, त्याच्यापेक्षा जास्त दुःख याचं असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, पती पत्नीचं नातं आहे ना, यामध्ये वासना अजिबात नसायला हवी. कारण या वासनेपायी आहे ना, बघा काही पुरुष आहेत, काही स्त्रिया आहेत, बघा लग्न होऊन सुद्धा या वासनेच्या आधारी जातात, या वासनेच्या आहारी जातात. लग्न होऊन सुद्धा दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवतात, लग्न होऊन सुद्धा दुसऱ्या स्त्रियांसोबत संबंध ठेवतात. मग आपण भक्तिमार्ग करून फायदा आहे का? आपल्या जीवनाची अधोगतीच होईल ना. म्हणून ही वासना जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा, कितीही गुढ्या उभारा, कितीही योगदान द्या, तरी त्या भक्तिमार्गाचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, परश्री माते समान. जोपर्यंत या डोळ्यांना समोर असलेली श्री परश्री माते समान दिसत नाही ना, आपल्या आईसारखी दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही मानाचे श्लोक वाचले, कितीही सद्गुरुचरित्र वाचलं, कितीही दासबोध वाचले, ज्ञानेश्वरी वाचली, हरिपाठ वाचला, किती जरी काही केलं ना, पण जोपर्यंत आपले कर्म चांगले होत नाही, तोपर्यंत काहीच शक्य नाही. आणि ही वासना आहे ना, जेव्हा ही वासना येते ना, तेव्हा नाती गोती काहीच बघत नाही. कारण ती वासना बघा वेगवेगळ्या अनुषंगानं बरबटलेली असते. आणि या वासनेच्या बघा एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, जन्म घ्यावं लागे वासनेच्या संगे. म्हणजे जोपर्यंत तुमची वासना पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत या 84 लक्ष योनीमध्ये आहे ना, तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणजे ही वासना किती भयानक आहे बरं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुम्हाला पत्नी असेल तर पुरुषाची वासना दुसऱ्या स्त्रीवर जाता कामा नये. आपल्या पत्नीमध्ये सर्व काही आपण पाहावं. पण आत्ताचा तरुण तसा करतो का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नक्कीच करायला सुरुवात करेल, नक्कीच त्याचे कर्मश्रेष्ठ होतील. जर तुम्ही चुकीचे जरी वागत असाल ना, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडेल, तुमचं वागणंसुद्धा चांगलं होईल. फक्त तुमच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना घडायला हवी. समर्थांचे विचार आहेत ना, त्या नियमांमध्ये राहायला हवं. बघा तुम्ही विचार कराल, मी आयुष्यामध्ये भरपूर वाईट कर्म केलेले आहेत, मी या भक्तिमार्गामध्ये येऊन काय करू बरं? पण तो विचार सोडून द्या, तो विचार करू नका. कारण सद्गुरू आहेत ना, ही सद्गुरू आई आहे ना, सर्वांना क्षमा करत असते. आणि सर्वांना क्षमा करून नवीन दिवसाची सुरुवात करत असते, नवीन पर्वाची सुरुवात करत असते. तुम्हाला सुद्धा क्षमा करेल, कारण तुम्ही काही वेगळे आहेत का कोणी? म्हणून जर तुम्ही शरण गेलात ना, तुम्ही कितीही पापी असू द्या, कितीही अवगुणी असू द्या, नक्कीच सद्गुरू आई आहे ना, नक्कीच क्षमा करेल, नक्कीच तुम्हाला पदरामध्ये घेईल. म्हणून जर या गुढीपाडव्याला जर खरी तुम्हाला गुढी उभारायची असेल ना, तर समर्थ विचारांची गुढी उभारा. ती गुढी तुम्हाला आकाशी झेप घ्यायला लावेल. कारण जमिनीवर पाय असून जो आकाशी झेप घेतो ना, तो कधीच हारत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी दुःख आलं, किती जरी वाईट प्रसंग आले ना, तरी वासनेच्या आहारी तुम्ही जाऊ नका. कारण वासनेचा अंत पापांनी बरबटलेला असतो. तो कधीच वैकुंठ धामाकडे जात नाही, वैकुंठाला जात नाही, त्याचा मार्ग नरकाचाच असतो. म्हणून या वासनेपासून आपण दूर राहायला हवं. आणि तेव्हाच दूर राहू जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, नामस्मरणामध्ये लागू.
आता दुसरा मार्ग नरकाचा सांगितलेला आहे, तो म्हणजे राग. बघा, हा राग आहे ना, तो मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जरा आजपर्यंत आपण बघा होतो कसे, आपण झालो कसे. कधी कधी असा विचार येतो ना की माझ्या जीवनामध्ये एवढा राग होता, पण या भक्ती मार्गामध्ये मी जेव्हा आलो ना, तेव्हा राग कुठे उडून गेला ना. माझी एवढी दयनीय अवस्था होती ना, पण आता खूप धनवान झालो आहे. सर्व काही अपेक्षा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे सद्गुरूंनी मला माफ करून माझ्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून तुम्ही जर नवीन भक्ती मार्गामध्ये येता असाल तर तुमच्यातला राग आहे ना, तो राग बाजूला सारायला हवा. आणि हा राग आहे ना, सर्वात जर कुठला शत्रू असेल मनुष्याचा तर हा राग आहे. संसाराची राख रांगोळी करणारा हा राग जर मनुष्याच्या जीवनामधून बाहेर जर पडला ना, तर मनुष्याचं जीवनसुद्धा सुंदर होईल. बघा, मोठमोठी संकट निर्माण होतात, मोठमोठी दुःख निर्माण होतात, मोठमोठी भांडणं होतात. ते कशामुळं होतात बरं? रागामुळंच ना. म्हणून पती पत्नीमध्ये हा असलेला राग आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुरावा निर्माण करत असतो. म्हणून हा दुरावा निर्माण आहे ना, तो कधी होतो बरं? जेव्हा द्वेष भावना निर्माण होते, जेव्हा एकमेकांविषयी वासना निर्माण होते, तेव्हा हा राग निर्माण होत असतो. म्हणून या रागाला जर कंट्रोल करायचा असेल तर समर्थांनी उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे. जोपर्यंत मनुष्य मौन धारण करत नाही ना, तोपर्यंत हा मनुष्याचा मेंदू आहे तो स्थिर होत नाही, तोपर्यंत हा राग कधीच जाणार नाही. म्हणून काही लोक म्हणतात की आम्ही रागाला सुद्धा हरवून टाकू, आम्ही वाचन करू, पठण करू, सर्व काही करू, आमच्यातला राग कधी जाईल ना तो कळणार सुद्धा नाही. पण तू हे जे बोलतोस ना की आम्ही सर्व काही करू, राग घालवून टाकू, हाच तुझा मीपणा आहे. आणि हाच मीपणा आहे ना, नुसतं माझं माझं भ्रांतीचं ओझं हे तू अजिबात करू नकोस. कारण हा राग आहे ना, भळ्या जिंकता आलेला नाही. कारण का बरं? कारण आपण कितीतरी मोठमोठे साधू पाहिले, या रागामुळं त्यांची राख रांगोळीत झाली ना. रावणाची अवस्था काय झाली बरं? या रागामुळेच झाली ना. रागामुळे सोन्याची लंकासुद्धा जळाली. म्हणून वेगवेगळे असे थोर मोठे साधूसुद्धा होऊन गेले, थोर वेगवेगळे लोकसुद्धा होऊन गेले. या रागामुळे त्यांची राख रांगोळी झालेली आहे. तर आम्ही तुम्ही कोण आहोत बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या रागाला जर कंट्रोल करायचा असेल तर फक्त समर्थ मार्गाने करावं लागेल. आणि हा समर्थ मार्ग आहे ना, तुला कधीच वाईट रस्ता दाखवणार नाही. म्हणून आजपर्यंत या कलियुगामध्ये जी होणारी भांडणं आहेत, जे होणारे मोठमोठे राडे आहेत ना, या फक्त रागामुळे घडत असतात. बघा, आई वडिलांमधील, मुलांमधील, बहिणींमधील, भावांमधील भांडणं आहेत ना, ही फक्त रागामुळे होत असतात. म्हणून हा राग आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. पण ते मनुष्याच्या हातातील साधन आहे का? जर कोणी म्हटलं मला राग कंट्रोल करायचे, लगेच तो करता येतो का बरं? त्याला समर्थ मार्ग असायला हवा. आणि हा समर्थ मार्ग आहे ना, तो उपासनेच्या मार्गातून एकदम ध्यानबद्ध झालं ना की राग आपोआप हळूहळू कमी होत जातो. म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना. ब्रह्ममुहूर्तावर का उठावं? बघा, याची निरूपणंसुद्धा झालेली आहेत. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर मनुष्याने का उठावं आहे ना, तर राग त्याचा कंट्रोल होतो, राग कमी होण्यास मदत होते. म्हणून प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक स्त्रीनं ब्रह्ममुहूर्तावर उठायलाच हवं ना. म्हणून रागावर नियंत्रण जर मिळवायचं असेल ना, तर उपासनेला खूप महत्त्व द्या. उपासनेशिवाय रागावर कंट्रोल कधीच करता येत नाही. आता पाहूया नरकाचा तिसरा मार्ग. नरकाचा तिसरा मार्ग म्हणजे लालच. समर्थांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे
मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभभारू. म्हणजे काय बरं? म्हणजे या नरकाचा दुसरा मार्ग आणि तिसरा मार्ग आहे ना, म्हणजे लोभ क्रोध आणि ही लालच आहे ना. ज्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण होतो ना, तेव्हा ह्या लालशेपोटी मनुष्याच्या जीवनामध्ये लोभ निर्माण होत असतो. आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये लालच निर्माण झाली ना, त्या लालसेपोटी मनुष्य चोरी करायला लागतो. मग जेव्हा हा चोर बनतो ना, तेव्हा तो नातेवाईक बघत नाही, मित्रपरिवार बघत नाही, कुणीच त्याचं नातं नसतं, म्हणून तो कुणाचीही चोरी करायला लागतो. पण एक वेळ त्याच्या जीवनामध्ये अशी येते ना की सर्व काही संपून जातं आणि आपल्या हातामध्ये काही वाचत नाही. मग भगवंताला म्हणतो, भगवंता धावा आता. मग तेव्हा भगवंत धावेल का बरं? म्हणून या लालसेपोटी आहे ना, प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक स्त्रीनं आपली संसाराची राख रांगोळीच केली ना, पण समर्थ मार्ग जर सापडला नसता तर आपण असतो कुठे, आपण काय झालो असतो, कधी विचार केला आहे का तुम्ही? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण या वैखरीमधून नाम घ्यायचं झालं ना, तर या रामाचं घ्यायला हवं. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देह सुख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. बघा, या श्री मनाचे श्लोक आहेत ना, जर तुम्ही अतिशय सुंदर आणि शांतपणे जर यांचा विचार केला ना, यांचं विश्लेषण करायला गेलं, तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. म्हणजे ज्यावेळी दिवसाची सुरुवात होते ना, त्यावेळी प्रत्येक मनुष्यानं श्रीरामाच्या नामानं आपली दिवसाची सुरुवात करावी. म्हणजे ज्यावेळी या मुखातून रामाचं नामस्मरण होतं, त्यावेळी किती जरी दुःख जरी आपल्या जीवनामध्ये असतील ना, ते दुःख सर्व विसरून जातं. आणि ते दुःख विसरून जेव्हा गेलं ना, तेव्हा सुखाची गोडी अनुभवायला मिळते. म्हणजे जर तू नामस्मरण जर केलंस ना, तर तुला हळूहळू सुख निर्माण होत जाईल. आणि जेव्हा हे सुख निर्माण होईल ना, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये सत्य संकल्पसुद्धा निर्माण होईल. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा आपण 2 नंबर पाहिले ती वासना. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनानं ठरवावं, प्रत्येक मनुष्यानं ठरवावं, हे भगवंता की माझ्या मनाला वासना अजिबात लागू देऊ नकोस. माझ्या जीवनामध्ये ही पापबुद्धी आहे ना, ती दूरच ठेवून टाक. म्हणजे मी जर नीतिमत्ताने माझं आयुष्य जीवन जगलो नाही ना, तर माझ्या जीवनाचा अंतसुद्धा होईल. म्हणून हे सारासार विचार आहेत ना, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवं. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रभूच्या नामस्मरणानं व्हायला हवी. पण आपली होते का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, बारीक करायला हवा. पण आपलं आयुष्य संपून जातो तरीसुद्धा आपण विचार करतच नाही. जेव्हा शेवटची वेळ येते ना, तेव्हा आपल्यासोबत कोणी असतं का बरं? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचा खरा पराभव आहे ना, पहिल्यांदा कधी होत असतो बरं? तो रणांगणामध्ये होतो का बरं? कधीच नाही ना. तो जर खरा पराभव होत असेल ना, तर तो मनुष्याच्या मनामध्ये होत असतो. आणि ज्या मनुष्याच्या मनामध्ये हा पराभव होतो, त्याच्या जीवनाची अधोगती ठरलेलीच असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर माणसानं
मौन मुद्रा धारण करावी. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मनारे जणी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे. म्हणजे काय? ए म्हणा, या लोकांबरोबर असताना तू न बोलता मौन भावनेनं राहा. कारण का बरं? कारण ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामासंबंधी कार्य चालत असेल ना, तर ते अति आदरापूर्वक त्याविषयी बोलून घे. आणि ज्या ठिकाणी राम नाही ना, म्हणजे सत्कर्माचा अभाव आहे, ते ठिकाण तू लगेच सोडून दे. याचा अर्थ काय बरं? म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुझा एखादा मित्र असेल, तुझी एखादी मैत्रीण असेल किंवा तुझा नातेवाईक असेल, जर त्यांना श्रीरामाविषयी भक्तीविषयी अहंकार असेल, म्हणजे त्यांना भक्तिमार्ग पटत नसेल ना, तर त्यांच्यासोबत तू जास्त राहू नकोस. ते स्थान तुझ्यासाठी वाईट आहे, ते स्थान तुझ्यासाठी भयंकर आहे. कारण वाईट मनुष्याचा स्पर्शसुद्धा आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणून या वाईट माणसांपासून जोपर्यंत तू दूर राहत नाहीस ना, तोपर्यंत त्यांचा स्पर्श तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत राहील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून ज्या ठिकाणी वाईट कृत्य घडत असेल ना, त्या ठिकाणी तू अजिबात राहू नकोस. समर्थांनी सांगितलेलंच आहे, जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी आल्या, कितीही संकट जरी आली ना, तरीही खुश आणि आनंदी राहायला शिक. कारण आहेत ना, ज्या गोष्टी करणं तुमच्या कोतीच्या बाहेर आहेत ना, त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं हा मूर्खपणा आहे. म्हणून कोणत्या ठिकाणी संयम राखावा हे समर्थ मार्ग शिकवत असतात, समर्थ विचार शिकवत असतात. जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत ना, त्यांच्यासाठी हे मन शत्रूसारखं आहे. म्हणून या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं ना, त्याच्यावर स्वतःपेक्षा सुद्धा जास्त भरोसा केला, पण आज तुला सर्वात दुःख जर ज्याने कोणी दिला असेल ना, तर हा तोच मनुष्य आहे ना. म्हणून कुणावर भरोसा करावा, कुणावर विश्वास ठेवावा, हे आपण ठरवायला हवं. आणि या विश्वामध्ये जर आपण नितांत विश्वास डोळे झाकून ठेवू शकतो ना, तो फक्त माझा भगवंत आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्याचा खरा आनंद आहे ना गेलेल्या वेळेमध्ये आहे, ना भविष्यामध्ये आहे. आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो ना, त्यामध्ये असायला हवा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आज आपण काय खातो, काय वागतो, काय जगतो, जर आपण भगवंताच्या मर्जीनं जगायला हवं. जर भगवंताची मर्जी जर आपल्या नामस्मरणामध्ये असेल ना, तर आपलं जीवन समृद्ध होऊन जाईल. म्हणून चांगली कामं केल्यानंतरसुद्धा काही लोक तुमचा फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात ना, त्यामुळे लोक काय म्हणतील ना याकडे लक्ष न देता फक्त कर्म करत राहा. आणि जो यावर लक्ष ठेवतो ना, जो यावर लक्ष देतो, त्याच्या जीवनामध्ये चांगली कर्म घडतील का बरं? तुमच्यावर स्वतःवर विश्वास असेल, भगवंताची रोज उपासना करत असाल, तर नितांत कर्म करत राहा. कारण आजच्या या जमान्यामध्ये आहे ना, कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका. जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाहीत ना, तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका. कारण सल्ला देणारा आहे ना, तो कधीही मूर्खच असतो. म्हणून आपण स्वतः मूर्ख होऊ नका. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतील.
बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. बघा, कधी कधी घडतं काय, या आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा येतात ना की आपण कधीच चुकीचे नसतो, पण आपण तरीसुद्धा दोषी ठरवलेले जातो. पण त्यामध्ये पाप निर्माण होईल का बरं? कधीच नाही ना. कारण आपल्या मनाला माहीत असतं आपण जे करतो ना तेच शुद्ध आहे. मग दुसऱ्याने काहीही बोललं तरीही त्यामध्ये पाप निर्माण होत नसतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका. पहिल्या भेटीमध्ये कोणालाही खूप चांगलं मानणं, साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूकसुद्धा करू नका. पण मनुष्याचं चुकतं कुठे बरं? हा कलियुग आहे ना. बघा, असे या जगामध्ये, या कलियुगामध्ये असे भरपूर भामटे तयार झालेले आहेत. या सोशल मीडियाचा जर विचार केला ना, पहिल्या भेटीमध्ये प्रेमामध्ये अडकवतात आणि मग आपली मुलं आहेत ना त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकतात, त्यांच्यावर भरपूर विश्वास ठेवतात आणि त्याचा शेवट काय होतो बरं? त्याचा शेवट दुःखांनीच होतं ना. एक दिवस त्या दुःखाचं रूपांतर मृत्यूमध्ये सुद्धा होतं. आणि मग आपण बघतो या कलियुगामध्ये आत्महत्या एवढ्या वाढत का चाललेल्या आहेत? त्याचा सर्वात मोठं उत्तर आहे ना, भक्ती मार्गापासून कोसो दूर असलेली मुलं. म्हणून आपण जर भक्ती मार्गामध्ये असू, आपण जर उपासनेमध्ये असू, तर हळूहळू आपली पूर्ण कुटुंब आहे ना भक्ती मार्गामध्ये कसं निर्माण होईल ना, ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, प्रत्येकाने कर्म करत राहिलं पाहिजे. मग ती सफळता मिळो अथवा आपण असफळ हो, पण कर्माचा त्याग कधी करू नये. जो कर्माचा त्याग करतो ना तो अधोगतीला निर्माण होत असतो, तो नरकामध्ये जाण्यामध्ये बेफिकीर असतो. जे होणार आहे ना ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार. या गोष्टी जे मानतात ना त्यांना कधीच कोणती काळजी किंवा चिंता सतावत नाही. म्हणजे उद्या काय होणार आहे याचा विचार करणं तू सोडून दे. तुझ्या जीवनातून एकदाच्या अपेक्षा निर्माण झाल्या ना, तुझ्या जीवनातून एकदाच्या अपेक्षा बंद झाल्या, तुझं जीवनसुद्धा सुंदर होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये काय करता येईल ना ते तू नक्की कर. पण तुझ्या जीवनामध्ये जर कर्म तुझे व्यवस्थित घडत असतील ना तर तुझं जीवनसुद्धा आनंदी होणार आहे. आणि हे आनंदी जीवन करण्यासाठी भक्तिमार्ग महत्त्वाचा आहे. आणि या भक्तिमार्गामध्ये 2 वेळची उपासना आहे ना ती तुझ्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं, माझ्यासाठी सगळे एकसारखेच आहेत. मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतं, पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो ना त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो. म्हणजे काय बरं? म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच सगळ्या दुःखाचं कारण आहे ना. जर तुम्ही या काळजी आणि चिंतापासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत राहिले ना तर तुमचं आयुष्यसुद्धा आनंदी होईल आणि तुमचं मन भक्तिमार्गामध्ये सुद्धा लागेल. जर तुमच्या जीवनामध्ये सतत नामस्मरण घडत राहिलं तर एक ना एक दिवस आहेत ना तुमच्या मनासारखं जीवनसुद्धा तुम्ही जगायला सुरुवात कराल. फक्त भगवंतावर प्रामाणिक प्रेम करा, तुमच्या जीवनामध्ये विश्वास निर्माण करा, श्रद्धा निर्माण करा. भगवंत तुमच्या वाईट प्रसंगी आहे ना नक्कीच तुम्हाला मदत करणार आहेत. म्हणूनच स्वतःला एवढे खंबीर बनवा ना की तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून निघून जाईल. स्वतःला इतकं ताकदवान बनवा ना की लोकांचं बोलणं, त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जर असे आपण झालो ना तर खरे भगवंताचे भक्त होऊ. जो जन्म घेतो ना तो मृत्यूसुद्धा पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्मसुद्धा घेणार आहे. त्यामुळे जे खरं आहे ना त्याचं दुःख करू नका, स्वीकार करा आणि पुढे चला. तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे.
म्हणून जास्त विचार करू नका, जास्त चिंता करू नका. प्रत्येक सणाचा आनंद घ्या, कर्मामध्ये राहा. सर्व श्रेष्ठ तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. फक्त विश्वास ठेवा. जोपर्यंत तुमचा भगवंतावर विश्वास आहे ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार आहे. तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होणार आहे. फक्त विश्वास कमी होऊ देऊ नका. सुख दुःख या आपल्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. कधीकधी सुखसुद्धा येणार आहे, कधीकधी दुःखसुद्धा येणार आहे. म्हणून दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका. ती दुःखाची घडी आहे ना, ती लोटत लोटत सुखसुद्धा येऊन जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.